ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप खोलवरच्या मानवी इच्छेबद्दल बोलणार आहोत. काहीतरी मोठं दिव्य मिळवण्याची ओढ. हो. आपल्याकडे श्री माताजींच्या विचारांचा एक महत्वाचा भाग आहे जो दिव्यत्वाची ओढ आणि अंतरंगातील ज्ञान यावर बोलतो. आणि हा विचार सांगतो की आपल्या सगळ्यांमध्येच काहीतरी अप्राप्य म्हणजे सहज न मिळणारं असं काहीतरी मिळवण्याची एक तीव्र इच्छा असते. अगदी खरं आहे. आणि ही जी ओढ आहे ना, ती आपल्याला बहुतेकदा बाहेरच्या जगात शोध घ्यायला लावते. बरोबर. म्हणजे मग ते ज्ञान असेल किंवा अनुभव असतील किंवा अगदी भौतिक गोष्टी सुद्धा, आपण सतत आपल्या मर्यादांच्या पलीकडे काहीतरी शोधत राहतो. पण गंमत म्हणजे हा जो स्रोत आहे तो आपल्याला एक अगदी वेगळ्या दिशेने बोट दाखवतोय. इथेच तर खरी मेख आहे, नाही का? की माणूस ह्या दिव्यत्वासाठी खूप धडपडतो, कलेकलेने उन्नत व्हायचा प्रयत्न करतो. म्हणजे हळूहळू, टप्प्याटप्प्याने, अगदी टप्प्याटप्प्याने काहीतरी मिळवायचा प्रयत्न. पण या सगळ्या प्रयत्नात तो एक, काय म्हणतात त्याला, मूलभूत गोष्ट विसरतो. कोणती गोष्ट? ती म्हणजे त्याचं स्वतःचं ज्ञान, त्याची बुद्धिमत्ता किंवा त्याचं जे काही अंतर्ज्ञान आहे ते सुद्धा त्या अमर्याद अनंत सत्यापर्यंत पोहोचायला पुरेसं नाहीये. जणू काही आपण एका लहानशा दिव्याच्या प्रकाशात तो अथांग महासागर समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आपले प्रयत्न, आपलं ज्ञान त्या दिव्यत्वाच्या विशालतेपुढे खूप तोकडे पडतायत. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे बाह्य साधनांनी किंवा आपल्या मर्यादित ज्ञानाने आपण त्या अप्राप्य गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही, असं काहीसं यातून सूचित होत आहे. हो. पण मग मार्ग काय? कुठे शोधायचं? आणि इथे स्रोत आपल्याला एक थोडं धक्कादायक किंवा अनपेक्षित सत्य सांगतो. जी गोष्ट आपल्याला अप्राप्य वाटते ना, जी मिळवण्यासाठी आपण इतकी धडपड करतो, ती कुठे दूर वगैरे नाहीये, ती स्वतःच्याच अंतरंगामध्ये आहे. काय सांगताय? म्हणजे ही कल्पनाच किती विलक्षण आहे. म्हणजे ज्या दिव्य खजिन्याचा शोध आपण बाहेरच्या जगात इकडे तिकडे घेत असतो, तो आपल्या आतच दडलेला आहे आणि आपल्याला त्याचा पत्ताच नाही. अगदी अगदी तसंच. जसं ते म्हणतात ना, कस्तुरी मृग सुगंधाच्या शोधात वणवण फिरतो, पण कस्तुरी त्याच्याच नाभीत असते. हां, कळलं. अगदी तसंच. त्यामुळे या विचारांचं सार किंवा गाभा असा आहे की दिव्यत्वाचा खरा शोध बाहेर नाहीये, तो आपल्या आत सुरू होणारा प्रवास आहे. बरोबर. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जोपर्यंत व्यक्ती स्वतःमधल्या आद्याविषयी म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं मूळ काय आहे याबद्दल जागृत होत नाही, स्वतःचं मूळ, तोपर्यंत त्याला या अफाट विश्वाच्या आद्याचं म्हणजे त्या परमतत्वाच्या मूळ स्वरूपाचं आकलन तरी कसं होणार? म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की स्वतःला ओळखल्याशिवाय, आपल्या आतल्या त्या मूळ सत्याचा अनुभव घेतल्याशिवाय बाहेरच्या जगाचं किंवा त्या परमसत्याचं खरं ज्ञान होणं कठीण आहे? बरोबर. म्हणजे आत्मज्ञान हेच विश्वज्ञानाचं किंवा परमात्मा ज्ञानाचं प्रवेशद्वार आहे असं म्हटल्यासारखं झालंय हे तर. अगदी अगदी. म्हणजे ज्ञानाची किंवा अनुभवांची नुसती भर टाकत राहण्यापेक्षा किंवा सतत बाहेर काहीतरी शोधत राहण्यापेक्षा कदाचित आत्मपरीक्षण करणं, स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहणं ही जास्त महत्वाची पहिली पायरी असू शकते. हो. आणि हे फक्त काहीतरी मोठं आध्यात्मिक साधनेपुरतं मर्यादित नाही असं मला वाटतं. आपल्या रोजच्या जीवनात पण आपण अनेकदा उत्तरं किंवा समाधान बाहेरच शोधत असतो. खरंय. पण कदाचित थोडं शांतपणे स्वतःच्या आत पाहिलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं ती तिथेच मिळू शकतील. ज्ञानाचा आणि शांतीचा तो मूळ झरा आपल्या आतच असू शकतो. खरंच. हा विचार आपल्याला एकदम थांबून विचार करायला लावतो, कारण आपली सगळी सिस्टीम, आपलं शिक्षण, समाज सगळं आपल्याला बाहेर पाहायला, बाहेर शोधायला शिकवतं. पण हा स्रोत आपल्याला दिशा बदलायला सांगतोय, बाहेरून आत यायला. आणि मग हा विचार येतो मनात की जर आपण खरंच जाणीवपूर्वक ही शोधाची दिशा बाहेरून आत वळवली तर आपलं जगाकडे बघणं, ज्ञानाकडे बघणं, स्वतःकडे बघणं हे सगळं कसं बदलेल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आत दडलेल्या त्या आद्याचा, त्या मूळ स्रोताचा शोध तो नेमका सुरू कसा करायचा,
त्याची पहिली पायरी काय असेल हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.